जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी या गावामध्ये. दहिवडी गावामध्ये जी मुळीक वस्तीवरती फाटी या ठिकाणी दिनांक 9 ऑगस्ट रोजी भव्य दिव्य असं सोन्या 50-50 केसरी एक आदत एक बैल मैदान संपन्न होतं आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातलं एक उत्कृष्ट मैदान म्हणून या मैदानाकडे पाहिलं जातं आणि रेकॉर्ड ब्रेक गाड्यांची नोंद नेहमी होत असते. बैलगाडी शर्यत क्षेत्रातला एक नामांकित नंदी आणि बिनजोडचा बेताज बादशाह म्हणून मोठा सोन्या 50-50ची ओळख आहे. त्याच्या नावानं हे पर्व तिसरं संपन्न होतं आहे. या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, या मैदानाची बक्षीस रचना कशी आणि हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत. चला दादा, नमस्ते. आपलं नाव सांगा, परिचय द्या. विजय वसंत जाधव. दादा, काय सांगाल, दिनांक 9 ऑगस्ट रोजी दहिवडी मुळीक वस्तीच्या ह्या फाटीवरती भव्य दिव्य असं सोन्या 50-50 केसरी मैदान संपन्न होतं आहे. एक आदत एक बैल मैदान आहे. काय सांगाल, कशा पद्धतीने यावर्षी तयारी करण्यात आली? मैदान 9 ऑगस्टला इथे होते. नामदार माननीय जयकुमार गोरेबाव, ग्रामविकास मंत्री व पंचायत राज मंत्री त्यांच्या अध्यक्षतेखाली मैदानचा आहे. आता ही पर्व तिसरं आहे. कसं इथून मागं कसा प्रतिसाद भेटला आहे तुम्हाला? इथून मागं प्रत्येक वर्षी प्रतिसाद वाढतच चालला आहे. तर ह्यावेळेस कशी तयारी करण्यात आली? यावर्षी आता बक्षीस पहिलं 1 लाखाचं आहे. आणि कशी तयारी करण्यात आली? तयारी आता चालूच आहे, म्हणजे तयारी बऱ्यापैकी उत्कृष्ट चालू आहे. आता नोंदी पण चालू आहेत. मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? पूर्ण झालेली आहे. पूर्ण झालेली. हो. कधी पाहायला मिळेल? कधी पाहायला भेटेल? 2 दिवसात पाहायला भेटेल. 2 दिवसात पाहायला भेटेल. ह्यावेळेस सुद्धा रेकॉर्ड ब्रेक नोंद होणार आहे आणि नोंद लवकर पूर्ण होईल अशी सगळ्यांना म्हणजे मनात इच्छा बाळगली सगळ्यांनी. तर काय आव्हान करताल तमाम बैलगाडी चालक मालकांना? नाही, नोंदीला तर चालू आहे सध्या. आता नोंदीला तर उत्कृष्ट प्रतिसाद आहे. साधारण आत्ताच 223च्या आसपास आत्ता 12 वाजेपर्यंत झालेले आहेत. त्यामुळं नोंदीला प्रतिसाद आहेच. त्यामुळे सर्व गाडी मालकांनी जास्तीत जास्त लवकरात लवकर नोंद करून घ्यावी ही विनंती. आणि नोंद पूर्ण झाली का आम्ही लॉट काढणार आहेत लगेच. चालतंय, धन्यवाद दादा. दादा नमस्ते. नमस्कार. आपलं नाव सांगा, परिचय द्या. काकासाहेब खताळ, दहिवडी. काका, काय सांगाल, कशा पद्धतीने यावेळेस फाटीची तयारी करण्यात आली? जी मागची 2 पर्व ज्या ठिकाणी झाली त्याच ठिकाणी हे पर्व होणार आहे का? प्रथम 2 वर्षाला ज्याप्रमाणे फाटीची आखणी केली गेली त्याप्रमाणेच याही वर्षी फाटीची आखणी आहे. अत्यंत सरळ आणि समान, म्हणजे एका बाजूला चढ एका बाजूला उतार अशा कोणत्याही प्रकारचा तिथं मैदान नाही किंवा अडथळा नाही. टेबल पीस आहे रान, एकदम टेबल पीस रान. बरं. नंदी कोणत्या दिशेकडनं कोणत्या दिशेकडे धावणार आहेत? नंदी दक्षिणेकडून उत्तरेकडे धावणार आहेत. याची सर्व बैलगाडा मालकांनी प्रथमतः नोंद घ्यायची आहे. बरं. त्याचबरोबर आम्ही एक बाईट टाकली होती, तर का मोठ्या प्रमाणावरती चुकीच्या पद्धतीने खाली फेक आयडीने कमेंट्स येतात की निकाल रेषेसमोर पुढे बैलांना थांबण्यासाठी जागा नाही. तर काय सांगाल याच्याविषयी? या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो, आतापर्यंत खरं तर जेवढी मैदानं पाहिली गेली, या मैदाना एवढी पुढं जागा कोणत्याच मैदानाला शिल्लक नाही आहे. ह्या मैदानाला पुष्कळ प्रमाणात जागा, अत्यंत सपाट पद्धतीने जागा आहे. चढ उतार बांध असला कोणतीही सिस्टीम नाही. किती अंतरावरती बैल गेला तर एकदम सुखरूप बैलाची व्यवस्था आम्ही केलेली आहे. बरं. त्यानंतर आता मैदानाचं रान कसे, माती कशी? अत्यंत सपाट. किती पाऊस आला तरी या जमिनीवरती पाणी थांबत नाही, या मैदानावरती पाणी थांबत नाही. सुटसुटीत रान आहे. आता तुम्ही बोला क्रिकेटचं जसं मैदान असतं तशी आता सध्याला या मैदानाची परिस्थिती आहे. एकूण फाट्या किती? एकूण फाट्या 11 फाट्या आहेत. आतातमधलं अंतर किती? 16. आणि आदतचं मैदान घेतं त्यामुळे पल्ला किती ठेवणार आहे? आज 900 फूट. तर दादा, ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी इथं पशुवैद्यकीय अधिकारी आहेत का? सर्व वैद्यकीय अधिकारी इथे उपलब्ध आहेत मैदानावरती. पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था किती करण्यात आली? 2 टँकर तुम्हाला दोन्ही बाजूला दिसतील. बरं. त्याचबरोबर ती खाली सुट्टीला पट्टी आहे का? हो, सुट्टीला पट्टी आहे. निकाल रेषेवरती किती कॅमेरे आहेत? 2 कॅमेरे निकाल रेषेवरती आहेत. खाली सुट्टीला 1 कॅमेरा आपल्याला पाहायला मिळेल. सेमीफायनल फायनलला ड्रोन आहे का? फायनलला ड्रोन. बरं. त्याचबरोबर ती या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक, विहीर, ओढा, नाला, दरी, लाईटचा पूल असं काय का? अजिबात नाही. ज्या मैदानामध्ये तांत्रिक त्रुटी आहेत, अडचणीत अडथळेत, त्याचा मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी योग्य तो बंदोबस्त केला जाईल का? ज्या ठिकाणी मातीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी माती, ज्या ठिकाणी बॅरिकेडची आवश्यकता आहे त्या ठिकाणी बॅरिकेड, आणि ज्या ठिकाणी ट्रॉलीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ट्रॉली लावून नंदींना कोणतीही दुखापत होणार नाही, इजा होणार नाही, अपघात होणार नाही याची योग्य ती खबरदारी घेतली जाईल का? 100%
या सर्व गोष्टींची काळजी घेतली जाईल. बरं. आणि ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने आदतच्या मैदानासंदर्भामध्ये ज्या नियम अटी घालून दिल्या त्याच नियम अटीने हे मैदान संपन्न होईल का? हो, अखिल भारतीय संघटनेने ज्या अटी आणि नियम आता सध्याला चालू आहेत त्याच नियमानुसार हे मैदान पार पडेल. बरं. त्याचबरोबर ती दादा, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात काय आव्हान कराल? नक्कीच बैलगाडी चालक मालक संघटनेला आम्ही आवाहन करू इच्छितो. आज 12 वाजेपर्यंत 223 बैलगाडींची नोंद झाली. आपण लवकरात लवकर या सोन्या 50-50 केसरी मैदानासाठी आपल्या बैलगाड्यांची लवकरात लवकर नोंद करावी, जेणेकरून नंतर कोणावर अन्याय होणार नाही. संपर्क करा. चालते, धन्यवाद. मान तालुक्यातील प्रसिद्ध बैलगाडी मालक राहुल गोरे आहेत. दादा नमस्ते. नमस्कार दादा, काय सांगाल? संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागून राहिलेली असते या मैदानाची आणि बैलगाडी मालक उत्सुक आहेत या मैदानाच्या संदर्भात. तर काय सांगाल, कशा पद्धतीने यावर्षी सोन्या 50-50 केसरी आदत मैदानाचं नियोजन करण्यात आलं? खरं तर आपलं हे तिसरं पर्व आहे, कारण की गेली 2 पर्व तुम्ही अखंड महाराष्ट्रात पाहिलं की एकदम दिमागदार सोहळ्यामध्ये हे दोन्ही पर्व पार पडलं. आणि ही पेक्षा याही वर्षी हे मैदान आपण पश्चिम महाराष्ट्र मर्यादित भरवले आणि अखिल भारतीय संघटना आणि युवा संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे मैदान भरवतोय. आणि मैदान भरवत असताना आपण आदतसाठी एक वेगळा प्लॅटफॉर्म तयार करावा, कुठेतरी आदत वास्त्र चर्चेमध्ये यावी, यासाठी आपला एक वेगळा प्रयत्न असतो. दरवर्षी वेगळी बक्षीस आपण दरवर्षी ठेवतो, वेगळा काहीतरी करण्याचा प्रयत्न असतो, जेणेकरून या मैदानातून आदत वासर उठून दिसावी, ती चर्चेमध्ये यावी, त्यांची खरेदी विक्री वाढावी, हाच एक आपला प्रयत्न असतो नेहमी. बरं, आता बक्षीस रचना कशी असणार आहे? यावेळेस बक्षीस रचना सुद्धा अतिशय चांगली आहे आपली, आणि जे संघटने नियमानुसार पूर्ण बक्षीस रचना केलेली आहे. पहिले बक्षीस आपले 1 लाख रुपये, त्यानंतर 80,000 रुपये, त्यानंतर 60,000, 40,000, 30,000, 20,000, 10, 10, 10, 10 असे 10 प्रथम बक्षीस आहेत. 10 बक्षीस ठेवताय. 10 बक्षीस ठेवण्यामागचा उद्देश काय दादा? काय सर्वसामान्य बैल मालकाला आमच्या गुलाल मिळावा. जशी तब्बल 60 बक्षीस आहेत, क्वार्टर आहेत, मेगा आहेत, त्यांना सुद्धा प्रत्येकी बक्षीस आहेत. क्वार्टरच्या 1 नंबरच्या मानकऱ्याला पण आपण 32 इंची LED TV ठेवली, आणि मेगा फायनल्स देखील 1 नंबरच्या मानकऱ्याला आपण 32 इंची LED ठेवली. बरं, आता क्वार्टर फायनलची बक्षिसं कशी असणार आहेत? क्वार्टरचं 5, 3, 2, 2, 2 अशी 10 बक्षीस आहेत. तसेच मेगाचे 5, 3, 2, 2, 2 असे 10 बक्षीस आहेत. क्वार्टर आणि मेगा पण पाळणार आहे का? हो, आपलं एकमेव मैदान आहे महाराष्ट्रातलं, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात, की या मैदानामध्ये गेली तिसरं पर्व आहे आपलं. आणि या क्वार्टर आणि मेगाची सुरुवात आपल्या मैदानातून झाली होती, सोन्या 50-50 केसरीमध्ये. कारण ते आयोजन पहिल्या वर्षी आपणच केलं होतं, आणि याच मैदानातून तिन्ही फायनल दरवर्षी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. कारण की गेल्या वर्षी सुद्धा 5:15 वाजता तुम्ही पाहिलं तुषार भाऊ की 5:15 वाजता आपले तिन्ही फायनल झाले होते. त्या पद्धतीनेच होणार आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त मला समजलं की चालकांना सुद्धा बक्षीस ठेवलंय, तर चालकांना काय बक्षीस आहे, कशी रचना असणार आहे? जे पहिले जे फायनलचे जे 10 चालक आहेत, ड्रायव्हर्स आहेत म्हणतो आपण, जे सगळ्यात मोठी रिस्क घेऊन ही गाडी चालवत असतात, बरोबर, त्यांच्यासाठी खास आपण 10च्या 10 चालकांना आपण 32 इंची LED TV आपण दिलेली आहे. बरं, 32 इंची? हो, 32 इंची आणि किती किमतीचे आहेत? 14,500 रुपये किंमत आहे का टीव्हीची. त्या किमतीची आपण टीव्ही 10च्या 10 बैल मालकांना देतोय आपण, म्हणजे बैल मालकाचे ड्रायव्हर आहेत त्यांना आपण देतोय. बघा मित्रांनो, चालकांचा या ठिकाणी विचार करण्यात आला आहे. तब्बल 14,000 रुपये किमतीच्या दरम्यानचे TV जे फायनलचे मेन चालक असणार आहेत, 1 ते 10 क्रमांक काढणारी गाडी त्यांना मिळणार आहेत. म्हणजे सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा इथं विचार करण्यात आला आहे, सर्वसामान्य चालकांचा सुद्धा विचार करण्यात आला आहे. म्हणूनच या मैदानाला सोन्या 50-50 केसरी म्हणतात. आणि मोठा सोन्या म्हणून जो शब्द आपण वापरतो, मोठा सोन्या, तर खरंच इथले आयोजकसुद्धा मोठे आहेत आणि त्या पद्धतीने ते मोठं काम करत असतात. त्याचबरोबर ती अजून एक आम्हाला समजलं की रील स्टारसाठी सुद्धा स्पर्धा बनवण्यात आली, तर त्याचं स्वरूप कसे, बक्षीस रचना आणि नियम अटी काय आहेत? रील स्टारसाठी सुद्धा आपण या ठिकाणी भरवलं गेलं आहे, स्पर्धा भरवली गेली आहे. आणि याही वर्षी या सोन्या 50-50 जे आयोजक टीम आहे, म्हणजे हे 2 गाव आहेत आणि इथली मुळी गोष्ट आहे, यांनी आयोजन केलं आहे. यावर्षी रील स्टारसाठी प्रथम बक्षीस 15,000 आहे. त्यानंतर 10, 8, 7, 6, 5 नाही का अशी 10 बक्षीस आहेत त्यांसाठी. 10 बक्षीस. आणि प्रवेश फी किती त्यांना? त्यांना फक्त 250 प्रवेश फी आहे. आणि त्यातून पण आपण त्यांना त्यांची आयडेंटिटी देणार आहे आपण त्या स्पर्धेसाठी. बरं, आणि त्यांना नियम अटी काय आहेत? त्यांचं रीलची जी स्पर्धा आहे त्या रीलसाठी आपण कमीत कमी 1.5 मिनिटाची रील असावी आणि 3 कंटेंटमध्ये असावी रील. त्याचं तुम्हाला आम्ही बॅनर तुम्हाला आम्ही व्हॉट्सअपद्वारे दिलेला आहे, आणि या यूट्यूबच्या माध्यमातून देखील तुम्हाला तो बॅनर तुम्हाला पाहायला मिळेल. बरं, आणि किती तारखेपासून किती तारखेपर्यंत ते रील पोस्ट करू शकतात? तुम्ही रील 10 ऑगस्टला सकाळी 7 वाजता तुम्ही रील पोस्ट करायचं आहे.
7 वाजून 10 मिनिटानंतर ती रील आपण ऍक्सेप्ट करणार नाही आणि त्या रीलमध्ये आपण त्यांना ग्राह्य पकडलं जाणार नाही. बरं, आणि 9 तारखेला केली पोस्ट सर? नाही, 9 तारखेला नाही, एकच टायमिंग आहे तुम्हाला की 10चा timing. म्हणजे 10 तारखेला सकाळी 7 वाजता हां. रील पोस्ट करणं बंधनकारक आहे. म्हणजे तुम्ही एडिटिंगला वेळ दिलाय त्यांना? हा, एडिटिंगला वेळ दिलाय. आणि महत्वाचं काय की एकामेकाचा कंटेंट चोरू नका तुम्ही. म्हणजे मला माध्यम एवढं सांगायचं की एकामेकाचं घेऊ नका, तुमच्या स्वतःच्या कलेवरती तुम्ही करा. बरं. आणि यामध्ये देखील कुठली पासलेट तुम्हाला होणार नाही, कारण की आमच्या अख्खी आयोजन टीम यातून ते नंबर आम्ही काढू आणि या योग्य ते वेळेला, योग्य त्या तारखेला आम्ही एक चांगला कार्यक्रम घेऊन आणि योग्य तो मान सन्मान करू. अगदी सन्मानपत्र देखील आपण त्याचा तयार केलेला आहे. बरं. त्याच्यावर त्याचा पूर्ण उल्लेख असेल की त्याची ID, ज्याचा नंबर आला त्याचा फोटो वगैरे सगळं मेन्शन करून आपण त्यांना ते सन्मानपत्र देखील देणार आहे. बरं, आता त्याचबरोबर आम्हाला समजलं की कोणीच विचार आमचा कधी केला नाही, मात्र तुम्ही विचार केला आणि ज्या पद्धतीनं मोठ्या सोन्या 50-50चं नाव आहे त्या पद्धतीनं तुम्ही आयोजक या नात्याने मोठं मन केलं आणि यूट्यूबरांचा विचार केला. यूट्यूबरांची सुद्धा स्पर्धा ठेवण्यात आलेली व्हिडिओच्या संदर्भातली, तर त्याचं डिटेल्समध्ये नियम अटी आणि प्रवेश फी किती असणार आहे ते सांगा. युट्यूबर्ससाठी आपण प्रवेश फी ठेवलेली नाही, कारण की या बैलगाडीचा जर महत्त्वाचा स्तंभ जर मानला जाईल तो युट्यूबर्स आहे. कारण की आज याच युट्यूबर्सांमुळं की आज हे बैलगाडी क्षेत्र एवढ्या उंचीवर पोहोचलेलं आहे. कारण की काही बैल मालकांना बक्षीस मिळत असते, बाकी सगळ्यांना बक्षीस मिळत असते, पण युट्यूबरांना काय मिळत नाही. कारण की आज सर्व तुम्ही काम या सगळ्या गोष्टी सोडून, तुमची फॅमिली सोडून तुम्ही सकाळपासून अनेक बैल उजेड जाण्याचं काम करत असताय. त्यामुळं त्यांना मोफत प्रवेश फी आहे. आणि मोफत ठेवण्यामागचं कारण पण तेच आहे, कारण की ज्या बैलांना अखंड महाराष्ट्रावरती नाव आपलं गाजवलं, सोन्या, कारण की त्या सोन्याच्या माध्यमातून गेली 2 वर्ष अतिशय चांगली पर्वत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी आपण बक्षीस पहिलं 7,000, 5,000, 3,000, 2,000, 1,000 5 बक्षीस ठेवलेत. आणि या 5 युट्यूबरांचा योग्य मान सन्मान, त्यांना योग्य प्रकारचं सन्मानपत्र आपण आणि आपल्या सोन्या 50-50 चषक देऊन आपण त्यांना सन्मानित करणार आहे. बरं, त्यांना नियम अटी कशा असतील, त्यांनी कशा पद्धतीनं काम करायचं आणि व्हिडिओ त्यांचे कोणत्या तारखेपासून कुठल्या तारखेपर्यंत व्ह्यूवरशिप त्यांची काउंट केली जाईल स्पर्धेमध्ये? 1 तारखेपासून आपलं हे कालच यूट्यूबच्या माध्यमातून सांगितलं की 1 तारखेपासून याची सुरुवात झालेली आहे. आणि सुरुवात म्हणण्यापेक्षा याची नाव नोंदणी करायची सुद्धा गरज नाहीये. कारण की जे युट्यूबर्स टॉप 5 युट्यूबर्स असतील त्याचं आपण 11 तारखेला संध्याकाळी 5 वाजता आपण हे पूर्ण काउंटिंग थांबवणार आहे. म्हणजे 11 तारखेला 5 वाजल्याच्या पुढं एकही आपण म्हणजे एकही व्ह्यूज आपण त्यामध्ये काउंट पकडले जाणार नाही. म्हणजे 1 ऑगस्ट पासून ते 11 ऑगस्ट पर्यंत आपण ते धरलं जाणार आहे. आणि यामध्ये आपण लाईव्ह पकडणार नाही, कोणतं लाईव्ह पकडणार. आणि व्हिडिओ आपला आडवा पाहिजे, शॉर्ट व्हिडिओ आपण पकडले जाणार नाहीत. बरं, आणि किती मिनिटाचा व्हिडिओ पाहिजे आडवा तुम्हाला? कमीत कमी 5 मिनिटाच्या पुढे व्हिडिओ पाहिजे, मग तो किती मिनिटाचा असू द्या. आणि त्यातला सब्जेक्ट काय पाहिजे? सोन्या 50-50 केसरी हा सब्जेक्ट पाहिजे, दुसरा सब्जेक्ट आपण त्यामध्ये काउंट केला जाणार नाही. म्हणजे सोन्या 50-50 मैदानाशी रिलेटेड जे विषय आहेत ते सगळे चालतील? हो, तुम्ही त्याची बाईट असू द्या, कोणकोणते नंदी आले ते दाखवा, तुम्ही एखाद्या याची मुलाखत घ्या, नंतर मैदानात आले कोण प्रेक्षकांची मुलाखत घ्या, कुठलीही मुलाखत घ्या, पण विजेत्या बैलगाडी मालकांची विजेते घ्या, पराजय घ्या, कोणते चालेल, परंतु आणि तुमचे किती व्हिडिओ चालतील यामध्ये. असं काय नाही की 1 व्हिडिओ 2 व्हिडिओ असं काय नाही. जेवढे तुम्हाला व्हिडिओ टाकायचे तेवढे टाकू शकता, आम्ही त्याचं असं बंधन घालणार नाही. आणि मैदान संदर्भात व्हिडिओ तुम्ही टाकू शकता, अगदी पैरे संदर्भात जर टाकले तरी आम्हाला काही अडचण नाही. बघा मित्रांनो, त्या पद्धतीने त्यांनी सांगितलेल्या आहेत. नियम अटी लक्षात घ्या. आणि कारण की कालच त्यांनी घोषणा केली, आमच्या सहकाऱ्यांनी बाईट टाकली होती, त्यानंतरनं बऱ्याच जणांची उत्सुकता शिगेला पोचली की कशा पद्धतीने नियम अटी असणार आहेत. तर दादा, हे सगळं झालं, त्याचबरोबर आता तुम्ही एवढं मोठं मैदान घेताय, त्यामुळे नियम अटी कशा असणार आहेत? अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने घालून दिलेल्या नियम अटीनुसार मैदान होईल का? ज्या पद्धतीने आदतच्या मैदानाच्या संदर्भात नियम अटी असतात त्या पद्धती 100% जे काही नियम अटी घालून दिलेत त्याच्यानुसार ते मैदान होईल. कारण की या मैदानाला महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष जे आहेत नितीन आबा शेवाळे, विलास पैलवान आहेत, आणि आमची युवा जी टीम आहे, बाबा गोट्या पैलवानाचे महेश आप्पा आहेत, म्हणजे गणेश भाऊ आहे, आणि आप्पा आहे महागावचा. म्हणजे ही जी आमची टीम आहे युवा संघटनेची, युवा संघटनेची टीमच या ठिकाणी तुम्हाला दिवसभर तुम्हाला या ठिकाणी कार्य करताना पाहायला मिळेल. आणि या महाराष्ट्रासाठी म्हणजे ज्यांच्याकडे आम्ही आता ज्यांना देव म्हणून आम्ही बघतो असे आमचे नितीन आबा शेवाळे आहेत, त्यांनी देखील या पदावरती येऊन इथं अध्यक्ष म्हणून यावं एवढं
फक्त आबांना आमची हात जोडून विनंती आहे, कारण की आबा नसतील तर आमच्यासाठी हे क्षेत्र पोरक आहे. बरोबर. आता नोंद किती झाली आणि लॉट कधी काढली जाते? नोंद आतापर्यंत 223 गाड्यांची नोंद झालेली आहे. म्हणजे आज 2 तारीख आहे. कालच्या दिवसामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. 223 गाड्यांची नोंद झालेली आहे. आणि पहिल्यांदाच एवढा जबरदस्त प्रतिसाद भेटतोय. हो, गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी अनेक मैदान पडलेत, परंतु प्रतिसाद चांगला आहे. आणि ज्यावेळेस नोंद पूर्ण होईल, कारण की आपली मर्यादित नोंद असते, कारण की आपण जास्त गाड्या आपण इथं आतापर्यंत घेतलेल्या नाहीत, बरोबर. कारण आपल्या मैदान वेळेत उरकायचा आहे. बरोबर आहे. आणि त्यामुळे नोंद पूर्ण झाली की आपण हे केलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे खास आपण प्रवेश फी देखील नियमानं 1200-1300 रुपये व्हायला पाहिजे, परंतु आपण पहिल्यापासून आपलं एक ठरवलं आहे की आमच्या सर्वसामान्य शेतकरी वर्गाला हे बक्षीस जावं, त्यांना कुठंतरी खेळण्याची संधी मिळावी, म्हणून आपण प्रवेश फी देखील 800 रुपये ठेवलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही दरवर्षी या मैदानाला येत असता. मुळीक वस्तीचं हे रान आहे. अनेक वर्षापासून या ठिकाणी मैदानाला येता. मागच्या वेळेसची रस्ता कशा पद्धतीचा होता आणि आत्ता कशा पद्धतीने करण्यात आला आहे, तर मानखटावचे लोकप्रिय आमदार जयकुमार भाऊ गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली इथं विकास कामं केली जातात. अतिशय सुंदर असा रस्ता या मैदानाला येण्यासाठी करण्यात आला. काय सांगाल भाऊंच्या विषयी? काही आमचे दैवत आहेत नामदार जयकुमार गोरे, ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री आता महाराष्ट्राचे. आणि त्यांनी खास या ठिकाणी चारही बाजूला रस्ते केलेले आहेत. आणि माळशिरसकडून येण्यासाठी वेगळी रस्त्याची व्यवस्था आहे. इकडून शिंगणापूर येण्याची व्यवस्था वेगळी आहे. फलटण साईडला वेगळी आहे. आणि तुम्ही खटावसाठी वेगळे, म्हणजे नाही का, या मैदानासाठी 4 रोड आहेत. आणि 4 रोड कॉन्क्रीट रोड, अतिशय चांगल्या दर्जाचे रोड बाऊंच्या माध्यमात बनवले गेले आहेत. त्यामुळं बैल मालकाला या मैदानात येण्याची अडचण तुम्हाला कुठं होणार नाही. फक्त मैदान देखील तुम्हाला 7 वाजता आमचा पहिला फेरा तुम्हाला पळताना बघायला मिळेल, कारण गेल्या वर्षी देखील 7 वाजता आपला पहिला फेरा सुटला होता. याही वर्षी तुम्हाला त्या टायमिंगला तुम्हाला पहिला फेरा तुम्हाला सुटताना बघायला. पावसाची स्थिती काय? सगळ्यांच्या मनात शंका होती, तर इथली पावसाची स्थिती काय असते? आता तुम्ही अखंड महाराष्ट्रभर बघा, पाऊस चालू आहे या. आणि महत्त्वाचं काय, दैवडी गावात जरी पाऊस पडला ना, तर इथं या फाटीवर पाऊस नसतो, कारण की एक 4 किलोमीटर अंतर आहे दैवडीपासून या फाटीचं. परंतु इथं पाऊस हा नसतो. आणि या मागच्या गेल्यावर परवात पण तुम्ही पाहिले की जरी पाऊस आला तर या फाटीला काही फरक पडत नाही की त्या पावसाचा. पर्जन्यमान या ठिकाणी कमी प्रमाणात असतं आणि जरी झाला पाऊस तरी ही पाटी त्या पद्धतीची आहे की इथं चालू शकतं मैदान. आम्ही ऑनलाईन देखील ॲप्लिकेशनला आपण चेक केलेला आहे, नाही का, की तारखेला पाऊस आहे. तर त्या तारखेला मी तुम्हाला ते पण दाखवतो की नाही का, ह्या फाटीवरचं आता लोकेशन आहे, नाही का, त्याच्यावर तुम्हाला दाखवतो म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून. 6, 7, 8, 9 तारखेपर्यंत इथं कोणत्याही प्रकारचा पाऊस तुम्हाला नाही. कारण इथं तुम्हाला दाखवतो का, हे आपण ॲप्लिकेशन पण केलेलं आहे. आणि आमचे मित्र आहेत पंजाबराव डकांचे, दैवडीचे बाला जगदाई, त्यांनी देखील त्यांना विचारून घेतलेलं आहे की या 6, 7, 8, 9 तारखेला काय परिस्थिती असेल, तर इथं पाऊस नाही सांगितलेला आहे. म्हणजे परफेक्ट आपल्याला, म्हणजे त्या पद्धतीने पावसाचा अंदाज घेण्यात आला आहे तुमच्याकडनं. शेवटी निसर्ग आहे, मात्र आयोजक किती सतर्क असतात बघा, की त्यांनी हवामान तज्ज्ञांचा अंदाज घेऊन त्या पद्धतीने मैदानाचं नियोजन केलेलं आहे. तर आता या मैदानाच्या नियम अटींचा पुकार मैदान सकाळी सुरू झाल्यानंतर समालोचकांच्या मार्फत दिला जाईल का? हो, 100%. विकास सर आहेत, म्हणजे गणेश तांबे सर आहेत, आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे पेडगावकर आहेत. आणि या ठिकाणी अजून कोण असणार समालोचक. आणि त्याचबरोबर स्टेजवरती देखील एक वेगळा पॅनल तयार केला आहे. त्यामध्ये रणजित बनसोडे आहेत, आपला गारे आहे, आणि अजून 2-3 नाव ऍड होतील. म्हणजे स्टेजवरती वेगळं आहे, कारण की आपण मैदानाचं समालोचन वेगळं आणि मान्यवरांचं समालोचन असे 2 समालोचन आपण केले. कारण की आपल्याला काय की अखंड महाराष्ट्रात आपले जे पश्चिम महाराष्ट्रात जे काही युवा वर्ग आहे आणि जे पदाधिकारी आहेत, त्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मान सन्मान या ठिकाणी होणार आहे. त्यासाठी आपण सन्मानपत्र देखील आपण तयार केलेलं आहे या आयोजन समितीच्या माध्यमातून. बरं, त्याचबरोबर ते खाली सुट्टीला झेंडापंच म्हणून कोण काम पाहणार आहे? दानावडे बापूच आहेत, कारण की सुट्टी म्हटलं की दानावडे बापूच पाहिजेत. आणि या दानावडे बापूला शिस्त आहे, कारण की बापूला घाबरत्यात बैल मालक, घाबरत्यात म्हणजे काय, तो माणूस वेळेत मैदान पूर्ण करतो. आणि दानावडे बापूची पूर्ण टीम आहे, त्यांच्याबरोबर सोमनाथ आहे, सलीम आहे, आणि अजून तुम्हाला 2 झेंडापंच बघायला मिळतील. म्हणजे सगळे सहकार्य करणार सगळे. सुनील मोळीत पण येईल बरोबर, आणि अजून एक आहेत ते येणार आहेत. बरं, आणि निकाली पंच म्हणून कोण भूमिका बजावणार आहे? निकाली पंच म्हणून आमची इथली मुळीक वस्तीची जी आयोजन समिती आहे, दैवडी ग्रामस्थ बिदाल ग्रामस्थ, ती आणि अखिल भारतीय संघटना मान तालुका अध्यक्ष आमचे जे अनेक फडतर आहेत, ते स्वतः असतात मैदानाला. कारण की ते या आयोजनामध्ये ते स्वतः आहेत या मैदानामध्ये. त्यांच्या मार्गाखालीच तुम्हाला टीम पाहायला मिळेल. संदीप मोळीक आहेत, नंतर प्रवीण मोळीक आहेत, पूर्ण टीम इथली आहे.
तीच असते. आणि गेली तुम्ही 2 पर्वामध्ये बघा की एकाही निकालावरून एकही वाद नाही या मैदानामध्ये. आता आपण वळूया त्या मुलाखतीचा शेवट करूया. सगळ्यांना ज्या म्हणजे मैदानात फेऱ्याची उत्सुकता लागली तो म्हणजे मोठा सोन्या 50-50 आणि हिंद केसरी हरण्याचा फेरा. तर मागच्या वर्षी आम्ही पाहिलं तुम्ही खूप सुंदर नियोजन केलं. सुलतान आणि सोन्याचा फेरा अतिशय सुंदर झाला. मात्र प्रेक्षक दोन्ही बाजूला असल्यामुळे लाईव्हमधलं प्रेक्षक नाराज झालं. त्यांचं म्हणणं असं आलं, स्पष्टता मला आली त्यातनं की दादा ह्यावेळेस तुम्ही प्रेक्षक थोडंसं फेऱ्यापासून लांब ठेवता येईल का आणि योग्य त्या पद्धतीनं तिथं आम्हाला प्रेक्षेपणातनं पाहता येईल का, कारण की हा नाद 24 देशामध्ये पोहोचलेला आहे. सगळे बाहेरनं या फेरा पाहण्यासाठी उत्सुक असतात. तर यावेळेस कशा पद्धतीनं नियोजन केलं जाईल? यावेळेस नक्कीच आमचा देव सोन्या आणि त्याच्याबरोबर शतकवीर हारण्याचा फेरा आहे. आमचे संदीप दादा पाटील आहेत कोल्हापूरचे. त्यांचा शतकवीर हारण्या म्हणजे एक आरत परतचा हा बैल आहे. त्या बैलाला देखील त्या भागामध्ये देव संबोधलं जातं. असा सोन्या आणि हारण्याचा फेरा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. आणि हे 2-2 फाटे सोडून पब्लिक तुम्हाला यावेळेस तुम्हाला बाजूला बघायला मिळेल, कारण की मागच्याच काय आलं की पब्लिक कंट्रोल झालं नाही आपल्याला. त्या फेराला डायरेक्ट पब्लिक तासामध्ये आलं, त्यामुळे तुम्हाला ते व्हिडिओ वगैरे शूट नाही करता आलं. परंतु यावेळेस आम्ही त्याची 100% दक्षता घेऊ, कारण की पहिल्या वर्षी देखील पब्लिक आम्हाला कंट्रोल नाही झालं. तो ऐतिहासिक फेरा होता. सुलतान आणि सोन्यामध्ये ऐतिहासिक जोडी, ते एक इतिहास होऊन गेला आणि तो डाटा कुठेतरी सेव्ह असावा, रेकॉर्ड असावा आणि पुढच्या पिढीला ते आम्हाला दाखवता यावं. म्हणून ही सगळ्यांची म्हणजे इच्छा आहे की ह्यावेळेस पब्लिक थोडंसं कंट्रोल करा. 100%. कारण की यावेळेस सुद्धा तुम्हाला सांगतो कर्नाटक राज्यातून आम्हाला फोन यायला लागलेत की लोकेशन पाठवा, किती वाजता फेरा होईल. आपला फेरा सेमीफायनलच्या दरम्यान होईल. ज्यावेळेस सेमीफायनल आपले सगळे खाली जातील त्याच वेळेस हे दोन्ही बैल खाली जातील आणि एक ड्रायव्हर त्या भागातला बसेल. म्हणजे जे ड्रायव्हर आहेत संदीप दादा जे सांगतील तो ड्रायव्हर बसेल, एक ड्रायव्हर आपल्या भागातला बसेल. म्हणजे एक सोन्याला कंट्रोल करणार, एक हारण्याला कंट्रोल करणार. त्या भागामध्ये तुम्ही बघा त्यांची जी गाडी असते, म्हणजे जी छकडा असतो त्या छकड्यावरती 2 व्यक्ती बसण्याची व्यवस्था केलेली आहे त्यांनी. त्या पद्धतीनेच होईल आणि त्यांच्या छकडीवरती फेरा देखील होईल तुम्हाला. त्याचबरोबर ती रील स्टार असतील किंवा प्रेक्षक असतील आणि अन्य जे घटक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यांना सुरक्षेच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? तुम्ही सगळे सुरक्षित राहा आणि वेळेवर त्या योग्य ठिकाणी पार्किंगची तुम्हाला व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी तुम्ही गाड्या लावा आणि जेणेकरून बैलांना त्रास होणार नाही असं कुठले गैरवर्तणूक तुम्ही करू नका. आणि सुरक्षेच्या दृष्टीने काय सांगाल स्वतःची काळजी घेण्याच्या संदर्भात? 100% आपण बॅरिकेडिंग केलेलंच आहे. त्याच्यामध्ये आत कोणी येऊ नका. काय आमचे आयोजक जरी 100-200 असतील तर येणार प्रेक्षक 1 लाख असते, त्यांना आम्ही कंट्रोल करू शकत नाही. परंतु तुम्ही सगळ्यांनीच आम्हाला सहकार्य करा. आणि आमचे परिषद भांडार आहेत त्यांच्याकडून देखील पहिले जे 20 बैल मालक आहेत त्यांना 1 नंबर क्वालिटीची पैठणी त्यांच्या माध्यमातून या मैदानाला देण्यात आलेली आहे. माता भगिनींचा विचार करण्यात आलेला आहे. भंडारी साहेबांचे खूप आभार. म्हणजे कुठेतरी एक वेगळं पण या मैदानाला देण्याचा त्यांनी चांगला प्रयत्न केला. पण गट 5ला देखील सन्मान चिन्ह आहे आपल्याला. म्हणजे जे गाडी मालक गट 5 होतील त्याला सोन्या 50-50 केसरीचं सन्मान चिन्ह संदीपभाई माळे यांच्या माध्यमातून आपण देण्यात येणार आहे. बरं. आणि त्याचबरोबर बैलगाडी शर्यत क्षेत्रामधले एक दिलदार मनाचा व्यक्तिमत्व असणारे, बैलगाडी शर्यत क्षेत्रातला राजा म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते म्हणजे विनायक शेठ देशमुख यांच्याविषयी काय सांगाल? ते उपस्थित राहणार आहेत का? हो 100%. कारण की दादांचंच मैदान आहे आणि पहिलं बक्षीस देखील दादांचंच आहे. कारण की दादा आमचा म्हणजे बैलगाडी क्षेत्रात जर विचार केला तर आदर्श व्यक्तिमत्व बैलगाडीतलं. म्हणजे आज एवढा मोठा माणूस असून की त्या माणसाला गर्व नाही पैशा पाण्याचा काय, की दिलदार नेतृत्व जे आहे बैलगाडी क्षेत्रातलं ते विनायक दादा. कारण दादांचंच हे मैदान आहे. आम्ही तर फक्त एक पार्ट आहे मैदानचा. आणि पहिले बक्षीस देखील दादांचंच आहे. दुसरं बक्षीस आपले गुणाशेठ फडके आहेत. नंतर तिसरं बक्षीस नरेंद्र शेठ गोमारे आणि MK दादा आहेत पैशीचे, त्यांचं आहे. त्यानंतर 4थं बक्षीस बाळासाहेब शेंगाडे दहिवडीचे आहेत, त्यांचा. नंतर 5वं बक्षीस आहे ते उद्योजक विनोद बोराटे आहेत थळाळ्याचे, त्यांचा आहे. त्यानंतर सौरभ खानवाडी सरपंच आहेत गणेश सत्रे, त्यांचं एक बक्षीस आहे. नंतर बोराडे स्पेअर पार्ट त्यांचं एक बक्षीस आहे. आणि बालाशेठ जगदाळे आणि प्रमोद डोकसाहेब अशी ही बक्षीस रचना आहे. त्यानंतर 32 इंचीची LED आपल्याला TV ज्यांच्या माध्यमातून दिले आहे ते सागर शेठ कट्टरे आहेत गाणंदचे. त्याचबरोबर सूरज शेठ सावंत या दोघांच्या माध्यमातून TV देखील देण्यात आली आहे. तसेच जे मंडप सौजन्य आहे बाळासाहेब सावंत आणि आमचे दहिवडीचे जे उद्योजक आहेत दीपक शेठ चौधरी यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे. आणि ट्रॉफीज पण दिलेल्या आहेत. डॉक्टर बल्लाळ आहेत, सागर पौजे आहेत आणि सचिन तुपे यांच्या माध्यमातून या ठिकाणी ट्रॉफी दिली आहेत. आणि सन्मानपत्र आहेत ते किरण कट्टे पाटील
गोंदवलेचे आहेत आमचे श्रीराम टोनकरशरचे, त्यांच्या माध्यमातून हे बक्षीस देण्यात आलेले आहेत. क्वार्टर फायनलसाठी मोर्या साऊंड सातारा यांच्या माध्यमातून आपलं बक्षीस आहे आणि मेगा फायनलसाठी अण्णाशेर गाडगे पाचवडचे त्यांच्या माध्यमातून आहे. आणि ही सर्व संपूर्ण स्पर्धा P3चं जे काय सौजन्य आहे ते आमचे सुनील काटकर सर, त्यांची स्वराज अकॅडमी त्यांच्या माध्यमातून हे बक्षीस देण्यात आलेलं आहे. आणि P3 लाईव्हला इंटरनेटची सुविधा देण्यात आली का? हो, P3 लाईव्हला इंटरनेट सुविधा देण्यात आलेली आहे, कारण की विनायक दादा यांनी आता जी पेडगावला जी सुविधा दिली होती ते दादांना आम्ही रिक्वेस्ट केली की तुम्ही ती द्या. आणि मेगा फायनल क्वार्टर फायनल जे LED TV आहेत दोन, त्या 2 LED TV आमचे गुणाशेठ फडके यांच्या माध्यमातून देण्यात आले. आणि मैदानच हे स्वर्गवासी पणशेठ फडके ज्यांच्या या बैलगाडी क्षेत्राला देव माणूस त्यांच्या स्मरणार्थच हे मैदान आहे 3रं पर्व आहे आपलं. अतिशय सुंदर असं देखणं मैदान आपल्याला पाहायला मिळणार आहे. धन्यवाद.